श्री स्वामी समर्थ. उद्या गुढीपाडवा आणि गुरुवारचा दुर्मिळ योग. कापुरासोबत जाळा या 3 वस्तू. आयुष्यभराचे दुःख आणि दारिद्र्य होईल कायमचे समाप्त. नमस्कार मित्रांनो, उद्याचा दिवस हा केवळ वर्षाचा पहिला दिवस नाही, तर तब्बल अनेक वर्षानंतर आलेला आहे एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग आहे. उद्या आहे गुढीपाडवा आणि सोबतीला आहे गुरुवार. साक्षात विष्णू लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्याचा हा सर्वात मोठा दिवस. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात सतत पैशाची चणचण भासते का? कामात अडथळे येत आहेत का? की घरात सतत कटकटी होत आहेत? जर याचे उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. कारण आज मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो केवळ या दुर्मिळ योगावरच केला जातो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या उपायात वापरल्या जाणाऱ्या 3 विशेष वस्तू तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा नाश कसा प्रकारे करणार आहे याचा उलगडा मी व्हिडिओच्या मध्यभागी करणार आहे. तो सस्पेन्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा, जेणेकरून तुमच्यावर ईश्वराची कृपा सदैव राहील. गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त. पण जेव्हा हा दिवस गुरुवारी येतो तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत समान फळ मिळते. या दिवशी केलेली सेवा, दान आणि उपाय हे 1000 पटीने फळ देतात. उद्याच्या दिवशी ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपण काही विशेष विधी करणार आहोत. दानाचे महत्त्व आणि काय दान करावे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात दानाने करणे अत्यंत शुभ मानले जाते. उद्याच्या दिवशी तुम्ही जर काही विशिष्ट वस्तूंचे दान केले तर तुमच्या 7 पिढ्यांचे दोष दूर होऊ शकतात. पाण्याचे दान. उन्हाळा सुरू होत असल्याने गुढीपाडव्याला पाणपोई लावणे किंवा गरजूंना पाणी देणे हे खूप मोठे पुण्य मानले जाते. अन्नदान. गुरुवारी पिवळ्या रंगाचे अन्न जसे की डाळ, तांदूळ किंवा केळी दान केल्याने गुरु ग्रह बलवान होतो आणि संपत्तीत वाढ होते. गुळ आणि कडुलिंब. आरोग्य प्राप्तीसाठी गुळ आणि कडुलिंबाच्या पानांचे दान अवश्य करा. लक्षात ठेवा, केल्याने होत आहे रे, आधीच केले पाहिजे. तुमचे एक छोटेसे दान कोणाचे तरी आयुष्य सुखावू शकते आणि याचा आशीर्वाद तुम्हाला प्रगतीकडे नेतो. आता वळूया आपल्या आजच्या सर्वात मुख्य आणि प्रभावी उपायाकडे. हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे. तुमच्या घरातील नकारात्मकता, नजर दोष किंवा गरिबी दूर करण्यासाठी आपल्याला कापुराचा वापर करायचा आहे. पण नुसता कापूर नाही, त्यासोबत आपल्याला अशा 3 वस्तू जाळायच्या आहेत ज्याचा प्रभाव पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. त्या 3 वस्तू कोणत्या? लक्ष देऊन ऐका. काळे तीळ, जे शनी आणि राहूचे दोष दूर करतात. झेंडूची फुले. सुखी पाकळी, जे मांगल्याचे प्रतीक आहे. 11 अख्खे तांदूळ. अक्षदा, जे समृद्धीचे प्रतीक आहे. कसा करायचा हा उपाय सांगते, ऐका. मित्रांनो, हा उपाय साधा वाटत असला तरी तो अत्यंत शक्तिशाली आहे. त्यासाठी आपल्याला लागेल एक पितळी किंवा मातीची वाटी. लक्षात ठेवा, या विधीसाठी स्टीलची वाटी वापरू नका, कारण माती आणि पितळ हे पंचतत्वापैकी पृथ्वी आणि अग्नी तत्वाला अधिक चांगल्या प्रकारे संतुलित करतात. त्या वाटीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे भीमसेनी कापूर. साधा कापूर आणि भीमसेनी कापूर यात जमीन आसमानचा फरक आहे. भीमसेनी कापूर हा नैसर्गिक असतो आणि त्याची शुद्धता नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्यास मदत करते. त्या 3 वस्तू आणि त्यांचे रहस्य सांगते, आता ऐका. आता या कापुरावर आपल्याला अशा 3 वस्तू अर्पण करायच्या आहे ज्याचे नाव घेताच घरातील बाधा दूर होतात. काळे तीळ, हे शनी आणि राहूच्या दोषांचे शमन करतात. तुमच्या कामात येणारे अडथळे हे तीळ
स्वतःमध्ये शोषून घेतात झेंडूचे फूल. झेंडूचे फूल हे विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या फुलाची शक्ती दुपटीने वाढते. 11 अखंड तांदळाचे दाणे तुटलेले नसावेत. 11 हा आकडा शुभ मानला जातो आणि अक्षदा म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही असे, अर्थात तुमची लक्ष्मी कधीही संपणार नाही. ओवाळण्याची मुख्य प्रक्रिया म्हणजे उपाय सांगते, ऐका कसं करायचं. आता मुख्य कृतीकडे वळूया. ही वाटी हातात धरा आणि तुमच्या घराच्या मुख्य देवघरापासून सुरुवात करा. घराच्या प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात ही वाटी घेऊन जा. जशी आपण लहान मुलांची नजर काढतो, अगदी तशीच ही वाटी त्या कोपऱ्यातून 3 वेळा ओवाळून घ्या. हे करताना मनात हा संकल्प करा, या घराचा जो काही दोष असेल, जी काही नकारात्मक किंवा गरिबी असेल, ती या साहित्यात समावून जाऊ दे. माझ्या घरातील सर्व दुःख आणि दारिद्र्य या अग्नीसोबत भस्म होऊ दे. अग्नी अर्पण आणि विसर्जन कसं करायचं सांगते. पूर्ण घर ओवाळून झाल्यावर न थांबता थेट घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा तुमच्या गॅलरीत मोकळे हवेत जा. आता तिथे कापूर पेटवा. जसा जसा तो कापूर जळेल तसा तसा त्यातील फूल, तीळ, फूल आणि तांदूळ सुद्धा जळू लागतील. त्यातून जो धूर निघेल तो धूर म्हणजे तुमच्या घरातील सर्व वास्तू दोषाचा नायनाट करणारा अदृश्य झाडू आहे. तो धूर तुमच्या घराच्या भिंतींना स्पर्श करेल तशी तुमच्या घराची शुद्धी होईल. पाळायचे नियम. हा उपाय करताना काही नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. ध्यानात ठेवा, अन्यथा याचा परिणाम मिळणार नाही. मौन पाळा. जोपर्यंत कापूर पूर्णपणे जळून शांत होत नाही तोपर्यंत कुणाशीही बोलू नका. मोबाईल बाजूला ठेवा. मागून कोणी टोकू नये. हा उपाय असा वेळी करा जेव्हा घरात शांतता असेल. दृष्ट. अग्नी शांत होईपर्यंत त्याकडे एकटक पाहत राहा आणि मनात समृद्धीचे विचार करा. पुन्हा एकदा सांगते, एक पितळी किंवा मातीची वाटी घ्या. त्यात भीमसेनी कापूर ठेवा. आता त्यावर हे काळे तीळ, झेंडूचे फूल आणि 11 दाणे तांदूळ ठेवा. आता हे सर्व साहित्य आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून ओवाळून घ्या. ओवाळताना मनात प्रार्थना करा की माझ्या घरातील सर्व दुःख आणि दारिद्र्य या अग्नीसोबत भस्म होऊ दे. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा गॅलरीत हे साहित्य पेटून घ्या. त्याचा जो धूर निघेल तो तुमच्या घरातील वास्तुदोष खेचून बाहेर काढेल. हा उपाय करताना कुणाशीही बोलू नका. पूर्ण श्रद्धेने हा विधी करा. उद्या गुरुवार असल्याने लक्ष्मी प्राप्तीसाठी एक छोटासा साखरेचा उपाय देखील करा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात थोडी साखर ठेवा किंवा मुंग्यांना साखर खाऊ घाला. असे म्हणतात की साखरेचा गोडवा जसा जिभेवर रेंगळतो तसाच गोडवा तुमच्या आयुष्यात आणि नात्यातही येतो. तर मित्रांनो, हा गुढीपाडवा तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि भरभराटीचा जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तो पूर्ण विश्वासाने करा. बदल तुम्हाला स्वतःला जाणवेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या दुर्मिळ योगाचा फायदा घेता येईल. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.